नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेन्सचा पार्ट 3. सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स हे 2 टाइप पाहिलेले आहेत. हे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी ते 2 व्हिडिओ नक्की पहा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया किंवा एखादी घटना पुढे केव्हा तरी होणार आहे असे सूचित करायचे असते. म्हणजेच एखादी क्रिया किंवा घटना पुढे भविष्यात होणार आहे असे जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स चा उपयोग करतो. म्हणजेच जेव्हा क्रियापदांचा क्रियापदांचं शेवटचं अक्षर न, ल, उ, नार अशा प्रकारे असतील तर ती क्रियापदे किंवा ती वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मधली असतील. फॉर एक्झाम्पल जाईल, जाईन, जाऊ, जाणार इत्यादी. सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर. साध्या भविष्यकाळाचं स्ट्रक्चर कसं असतं? आधी कर्ता, त्याच्यानंतर विल किंवा शाल, त्याच्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप. म्हणजे जे काही तुमचं मूळ क्रियापद आहे ते. कर्ता प्लस विल किंवा शाल प्लस क्रियापदाचे पहिले रूप. म्हणजेच सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल आहे मी तुला फोन करेन. मी तुला फोन करेन. आता यामध्ये क्रियापद आहे करेन, फोन करेन. यामध्ये क्रियापदाचं शेवटचं अक्षर काय? न, करेन. म्हणजे मी तुला भविष्यात कधीतरी फोन करेन. फोन केलेला नाहीये, करत नाहीये, तर कधीतरी करेन. म्हणजे ती घटना पूर्ण झालेली नाहीये. घटना होतही नाहीये तर ती घटना भविष्यकाळात कधीतरी होणार आहे. म्हणजे मी तुला भविष्यकाळात कधीतरी फोन करेन. हे सेंटेन्स कसं होईल? आय विल फोन यू. यामध्ये सब्जेक्ट आहे आय, त्यानंतर आपण विल चा वापर केलाय. फोन यू. आय विल फोन यू. इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा शाल और विल यापैकी एक ऑक्झिलरी वर्ब वापरले असते आणि त्याच्यासोबत प्रेझेंट टेन्सचे म्हणजेच पहिल्या रूपाचे वर्ब वापरलेले असते तेव्हा त्या वाक्याला सिंपल फ्युचर टेन्स चे वाक्य असे म्हणतात. म्हणजेच ज्या वाक्यात सब्जेक्ट नंतर शाल किंवा विल असेल आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म असेल तेव्हा ते वाक्य कोणतं झालं? सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य झालं. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म. मराठी वाक्यात शेवटी वापरलेले क्रियापद त्याची क्रिया आणि उच्चार लक्षात घेऊन ही क्रिया झालेली आहे की अद्याप व्हायची आहे हे लक्षात घ्यावे लागते. तर मराठीमध्ये आपल्याला जेव्हा असे वाटते की ही क्रिया होणार आहे, भविष्यात ही क्रिया होणार आहे, ही घटना घडणार आहे, तेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतो. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साध्या भविष्यकाळाचं स्ट्रक्चर आपण पाहिलं. सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. काही सेंटेन्स आपण पाहूया. तो आंबा खाईल. तो आंबा खाईल. यामध्ये तो
कधीतरी भविष्यात आंबा खाईल असं आपल्याला बोलायचं आहे. तर सेंटेन्स काय होईल? ही विल ईट अ मँगो. ही विल ईट अ मँगो. यामध्ये सब्जेक्ट आहे तो, म्हणजेच ही. खाईल. खाईल साठी आपण काय वापरतो? विल ईट. आणि आपला ऑब्जेक्ट काय? मँगो. अ मँगो. ही विल ईट अ मँगो. मी निबंध लिहीन. आय विल राईट ॲन एसे. राज वर्तमानपत्र वाचेल. राज विल रीड न्यूजपेपर. ते पुण्यात राहतील. दे विल लिव्ह इन पुणे. पक्षी आकाशात उडतील. बर्ड्स विल फ्लाय इन द स्काय. भविष्यकाळाच्या प्रश्नार्थी वाक्यात आय आणि वी सोबत विल पेक्षा शाल हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. अर्थात विल आय गो पेक्षा शाल आय गो म्हणावे. मात्र विधानार्थी वाक्यात शाल वापरण्याची गरज नाही, विलच वापरावे. मी इथे बसेल. आय विल सिट हिअर. मी इथे बसणार नाही. आय विल नॉट सिट हिअर. मी इथे बसू का? शॅल आय सिट हिअर. आता हे 3 सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आणि वर्ब सेम आहे. तर आता फर्स्ट सेंटेन्स आहे विधानार्थी पॉझिटिव्ह सेंटेन्स. यामध्ये आपण आय सोबत विल चा वापर केलाय. करता आहे आय. त्यासोबत आपण कोणत्या ऑक्झिलरी वर्बचा वापर केलाय? तर विलचा. जेव्हा आपलं सेंटेन्स हे पॉझिटिव्ह असेल, विधानार्थी असेल, तेव्हा आपण आय सोबत विलचा वापर करतो. किंवा इतर जे काही कर्ते आहेत त्यांच्या सर्वांसमोरच आपण विलचा वापर करतो. पण जेव्हा आपल्याला प्रश्नार्थी सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य तयार करायचं असतं, तेव्हा आपण आय आणि वी या कर्त्यासोबत शालचा वापर करतो. विल केला तरीही तो काही चुकीचा नाहीये, पण विल पेक्षा शालचा वापर करणे जास्त योग्य आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल मी इथे बसू का, तेव्हा आपण शालचा वापर करतो. शाल आय सिट हिअर. आणि जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तेव्हा आपण विल सोबत नॉटचा वापर करतो. आय विल नॉट सिट हिअर. मी इथे बसणार नाहीचं काय होईल? आय विल नॉट सिट हिअर. मी इथे बसेल. आय विल सिट हिअर. मी इथे बसणार नाही. आय विल नॉट सिट हिअर. मी इथे बसू का? शॅल आय सिट हिअर. तर अशा पद्धतीने आपण विधानार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य तयार करतो. सामना सुरू होईल का? विल द मॅच बिगिन? मोहन रविवारी परतेल का? विल मोहन रिटर्न ऑन संडे? ट्रेन चालेल का? विल द ट्रेन रन? तो प्रवास करेल का? विल ही ट्रॅव्हल? तो बसने प्रवास करेल का? विल ही ट्रॅव्हल बाय बस? तू मला तुझ्या सोबत नेशील का? विल यू टेक मी विथ यू? मी रांगेत उभा राहू का? शाल आय स्टँड इन द क्यू? आपण आज फिरायला जायचं का? शाल वी गो फॉर अ वॉक टुडे? आज पाऊस पडेल का? विल इट रेन टुडे? दार उघडेल. द डोर विल ओपन. घंटी वाजेल. द बेल विल रिंग. ट्रेन सुटेल. द ट्रेन विल डिपार्ट. ती अन्न जेवायला वाढेल. शी विल सर्व द बिल्स. मी तुला दाखवेन. आय विल शो यू. मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. आय विल प्रे फॉर यू.
मी छत्री घेऊन जाईन, नाहीतर मी भिजेन. I will take an umbrella or I will get wet. मी वाट पाहीन. I will wait. मी सिद्ध करेन. I will prove. तो सादर करेल. He will present. तो उपस्थित राहील. He will attend. आपण निघू. We will leave. आपण ऐकू. We will listen. आपण बोलू. We will talk. आपण खेळू. We will play. तो पास होईल. He will pass. तू नापास होशील. You will fail. तो आवाहन करेल. He will appeal. ते नकार देतील. They will deny. विमान उड्डाण घेईल. The plane will take off. भारत जिंकेल. India will win. त्याला उशीर होईल. He will get late. तो परीक्षा देईल. He will take an exam. सुट्ट्या सुरू होतील. The holidays will begin. मी घरी पोहोचल्यावर तुला फोन करेल. I will call you when I reach home. आम्हाला तुमची मदत लागेल. We will need your help. उद्या ही गाडी मुंबईहून पुण्याला जाईल. The bus will go to Pune from Mumbai tomorrow. पक्षी या झाडावर घरटी बांधतील. Birds will build their nests on this tree. माझ्या वाढदिवसाला मला भरपूर भेटवस्तू मिळतील. I will get a lot of gifts on my birthday. वाढत्या व्याजदरामुळे नजीकच्या भविष्यात आर्थिक वाढीवर परिणाम होईल. Rising interest rates will impact financial growth over the foreseeable future. कमकुवत रुपयामुळे निर्यात महाग होईल. A weaker rupee will make exports expensive. मला वाटतं तो परीक्षा पास होणार नाही. I think he will not pass the exam. मी उद्या येथे असणार नाही. I won't be here tomorrow. मी आज बाहेर जाणार नाही. I will not go out today. मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही. I will never talk to you. मी ही परीक्षा देणार नाही. I will not take this exam. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ पाहिलेला आहे. याचे स्ट्रक्चर पाहिलेलं आहे आपण. सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस V1 म्हणजेच सब्जेक्ट नंतर आपण शॅल किंवा विल वापरतो आणि त्यानंतर आपण क्रियापदाचे पहिले फॉर्म वापरतो. तर ज्या घटना आपल्याला भविष्य काळात घडणार आहेत अशा घटनांचा समावेश आपण साध्या भविष्यकाळात करतो. तर त्यासाठी आपण साधा भविष्यकाळ ओळखण्यासाठी आपण वाक्यात बघतो शॅल किंवा विल आहे का आणि व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे का. ज्या वाक्यात व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असेल आणि शॅल किंवा विल या दोन्ही पैकी एक सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते सेंटेन्स कोणत्या प्रकारचं असेल तर ते सेंटेन्स साध्या भविष्यकाळाचं असेल म्हणजे सिंपल फ्युचर टेन्सचं असेल. अशा प्रकारे आपण सिंपल फ्युचर टेन्स ओळखू शकतो. तसेच जेव्हा आपल्याला
प्रश्नार्थी सेंटेन्स तयार करायचं असेल तेव्हा आपण सेंटेन्सची सुरुवात शाल किंवा विल ने करतो. पण जेव्हा आपला कर्ता म्हणजे सब्जेक्ट आय किंवा वी असेल तर आपण त्या ठिकाणी शालचा वापर करतो. आपण त्या सेंटेन्सची सुरुवात शालने करतो. पण जेव्हा तेच सेंटेन्स आपलं पॉझिटिव्ह असेल तर आपण विलचा वापर करतो. म्हणजे विलचा वापर करावा. आपण शालही वापरू शकतो, पण शक्यतो आपण सर्व सब्जेक्ट सोबत विलचा वापर करतो. फक्त जेव्हा प्रश्नार्थी सेंटेन्स तयार करायचं असेल तेव्हा आय आणि वी सोबत आपण शालचा वापर करतो. आणि आपल्याला जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं असेल तेव्हा आपण विल नॉट असं वापरतो. तर हा होता आपला 10चा पार्ट 3. या व्हिडिओ आधी पार्ट 1 आणि पार्ट 2 झालेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. तर पार्ट 3 पाहण्याच्या आधी पार्ट 1 आणि पार्ट 2 नक्की पहा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक यू.